मी सुचित्रा वीरा तावरे, बारामती उपासना केंद्र, तालुका बारामती, जिल्हा पुणे। माझा मुलगा चिरंजीव मंदार राजेंद्र तावरे 2016 साली त्याचा टू व्हीलरवरती घरी येताना, जिमवरून घरी येताना बाईकची समोरासमोर धडक झाली। तो एकटा होता, गाडी स्पीडमध्ये होती आणि समोरून येणारे छोट्या गाडीवरती 3 जण होते। ती इतकी प्रचंड म्हणजे भीषण टक्कर होती की ती 1954 सालची त्याच्या आजोबांची बुलेट एवढी दणकट, तर त्याची चासी वगैरे असती ती सगळी बेंड झालेली होती। तो इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होता। तो असा गाडीवरून खाली पडला आणि त्या क्षणी तो बेशुद्ध झाला। त्याच्याबरोबरची ती मागची 3 जण होती, ते तर त्यांचं तर फार म्हणजे सांगू शकत नाही एवढं झालेलं होतं। मग पुढचं असं झालं की त्यावेळेस तो ॲक्सिडेंट झाला आमच्या गावामध्ये, माळेगावमध्ये। आणखी तो पडायला आणि तिथं ती सगळी म्हणजे आमच्या गावामध्येच झाल्यामुळे तिथं सगळी बाकीची माणसं म्हणजे म्हणतात ना सद्गुरूची लीला, तो पडायला आणखीन त्याला पटकन उचलून मोठ्या 4 व्हीलरमध्ये त्यांनी हे केलं, शिफ्ट केलं। आणखीन लगोलग म्हणजे आम्हाला कुणाला माहीतही नव्हतं की असं काय घडलेलं आहे। त्याला पटकन बारामती हॉस्पिटलला नेलं। तो ज्यावेळेस पडला त्यावेळेस त्याच्या म्हणजे पडला म्हणजे कसा तो असा ह्या डोक्यावरती पडला पुढं। सपोज तो मागच्या डोक्यावरती पडला असता तर मग पुढचं काही सांगू शकत नव्हतो आपण, काय होणार आहे काय नाही। तिथं कपाळावरती त्याला खूप लागलेलं होतं। पडला आणखीन त्याला पटकन उचलून म्हणजे तो बेशुद्ध होता, त्याला लगेचच तिथं गाडी आणली। त्याला असं म्हणजे असं दोन्ही हातावरती धरूनच असं आडवं मागच्या सीटवरती झोपून नेलं। पडला त्या क्षणी त्याच्या हातातनं ॲपलचा मोबाईल पडला, तो घायल झाला। सोन्याची चेन होती गळ्यामध्ये, त्याच्यामध्ये त्रिविक्रमचं लॉकेट होतं। त्या चेनचे 2 तुकडे झाले, ते रस्त्यावरती पडले, झालं। त्याला बाकीच्याच माणसांनी, घरी तर ह्याची काहीही कल्पना नव्हती, आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, बाकीच्याच लोकांनी त्याला उचलून बहुतेक हॉस्पिटल त्याला ॲडमिट वगैरे केलं। ॲडमिट केल्यावरती घरच्यांना, त्याच्या वडिलांना, त्याच्या घरी म्हणजे आमच्यापर्यंत ती बातमी आली असं झालेलं आहे। मग सगळे बाकीचे सगळे घरी म्हणजे सगळे घाबरलेच होते। प्रथम लगेचच डोक्यात चक्कर सुरू झाली, असं कसं होऊ शकतं। पण एक विश्वास होता की अनिरुद्ध बापू आहेत आणि आपण बापूंच्या छायेखाली आहोत, म्हणजे कुठलाही संकट येऊ देत, मोठं संकट आहे पण माझा देव, माझा सद्गुरू त्याच्यापेक्षा खूप मोठा आहे, त्याच्यामुळे तो ह्याच्यातून तारणार हा कुठंतरी प्रचंड विश्वास होता। माझ्याबरोबर मी होते, माझी मुलगी होती, सगळे होतो आम्ही हॉस्पिटलमध्ये। आम्ही गेलो नव्हतो, त्याचे वडील वगैरे सगळे होते, सगळे असे घाबरले होते कारण डोक्याचं मार होतं, लागले कितपत काहीच माहिती नव्हतं, बेशुद्ध होता, अनकॉन्शियस होता। आणखी त्याचं CT स्कॅन करायचं होतं, तर CT स्कॅन करताना मग ते CT स्कॅन केलं त्या दिवशी, तर रात्री म्हणजे खूप उशिरा झालं हे सगळं। CT स्कॅन केल्यानंतर आता म्हणजे मी घरी होते, मला एवढं कळलं, पण मी म्हणत होते नाही, त्रिविक्रमचं कवच त्याच्या गळ्यात आहे, बापू त्याला काही होणार नाही, त्रिविक्रम म्हणजे आहेत, म्हणजे बापू आहेतच, ते काहीच होऊ देणारच नाही। CT स्कॅनला त्याला नेलं आणि मग तिथं सगळं काढताना त्याच्या भावाच्या लक्षात आलं की ते त्रिविक्रमचं लॉकेट आहे ना, ते त्याच्या छातीवरती तसंच होतं। सगळी लोक म्हणत होते किंवा मला पण सांगता येत नव्हतं की असं कसं घडू शकतं, कारण त्याला असं आडवं गाडीत असं झोपून नेलेलं आहे। चेनचे 2 लॉकेटचे तुकडे झालेले आहेत, चेन तुटून रस्त्यावरती पडलेली, ती तर चोरीला गेली, ती तर मिळालीच नाही। लॉकेट कुठेही गाडीत पडू शकलं असतं, आडवं बिडवं, किंवा हॉस्पिटलमध्ये नेताना त्या CT स्कॅनमध्ये घालताना कुठेही पडू शकलं असतं, पण नाही, ते छातीवरती तसंच होतं। मग हा एवढा म्हणजे ते जेव्हा मला त्या माझ्या पुतण्यानं सांगितलं की काकी होते त्याच्या गळ्यात तुम्ही जे घालता ना ते तसंच आहे तिथं, मी तुमच्याकडे आज देतो, मला पण काय बोलावं ते कळत नव्हतं की हे असं कसं होऊ शकतं, एवढ्या हालचालीत हे असं कसं घडू शकतं। तर मग मी तेव्हा म्हटलं की नाही, बापू आहेत, आता आपण चिंता करायची नाही। मग ते हे म्हणायला लागले ना तेव्हा की खरंच गं हे कसं काय राहिले। म्हटलं बघा तुम्ही म्हणता ना नेहमी, ही लीला त्याची आहे, म्हणजे ते नुसतं लॉकेट नव्हतं, ते प्रत्यक्ष बापू त्याच्याबरोबर हजर होते। ते त्रिविक्रमचं कवच त्याच्या संपूर्ण शरीरावरती आवरण करत होतं आणि ते त्याचं रक्षण करत होते। त्याच्यामुळे मग पुढे त्याची 2-3 दिवसात ट्रीटमेंट झाली। हरिओम श्रीराम अंबज्ञ।